नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, श्रीनिश नर्सिंग क्लासेसमध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक अभिनंदन। आपण सध्या पंचवार्षिक योजना बघत आहोत। आज आपण तिसरी पंचवार्षिक योजना बघणार आहोत। कृषी उत्पादन, औद्योगिकीकरण, आर्थिक विकास आणि त्याचबरोबर सामाजिक न्याय, साक्षरता, देशातील गरिबी दूर व्हावी व देशाचा सर्वांगीण विकास व्हावा या उद्देशाने भारतीय पंचवार्षिक योजना भारतीय नियोजन आयोगामार्फत राबविल्या जातात। राष्ट्रीय विकास परिषद पंचवार्षिक योजनांना अंतिम रूप देते। भारताचे पंतप्रधान हे भारतीय नियोजन मंडळाचे व राष्ट्रीय विकास परिषदेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात। तसेच भारतीय पंचवार्षिक योजनेचे अध्यक्षपदीही पंतप्रधानच असतात। तर आपण बघतोय तिसरी पंचवार्षिक योजना। तिसऱ्या पंचवार्षिक योजनेचा कालावधी 1961 ते 1966 इतका होता। प्राधान्य कृषी व मूलभूत उद्योग। तसेच 1962च्या चीन युद्धानंतर संरक्षण आणि विकासाला प्राधान्य दिलेत। तिसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये कोणकोणते प्रकल्प झालेत बघूयात। इंटेन्सिव्ह ॲग्रिकल्चर एरिया प्रोग्राम 1964 व 65 मध्ये। नंतर आहेत फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया 1965। 1964 मध्ये IDBI व UTI ची स्थापना झाली। तसेच दांतवाला यांच्या अध्यक्षतेखाली कृषी मूल्य आयोगाची स्थापना झाली। ती 3 वर्षासाठी करण्यात आली। त्यानंतर 1985 मध्ये त्याचे नाव बदलून कमिशन फॉर ॲग्रिकल्चरल कॉस्ट अँड प्राइसेस करण्यात आले व त्याला कायमस्वरूपी दर्जा देण्यात आला। नंतर बघूयात महत्त्वपूर्ण घटना। या तिसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये 3 अशा महत्त्वपूर्ण घटना घडल्यात। नंबर 1 आहे 1962 चे चीन युद्ध, 1965 चे पाकिस्तान सोबत युद्ध। नंतर नंबर 3 आहे 1965 व 1966 चा भीषण दुष्काळ। त्यामुळे ही योजना पूर्णपणे अपयशी ठरली। तिसऱ्या पंचवार्षिक योजनेचे मूल्यमापन। तिसरी योजना ही पूर्णपणे अपयशी ठरली। नंतर अन्नधान्याचे उत्पादन 82 दशलक्ष टनावरून 72 दशलक्ष टनापेक्षा कमी झाले। मित्रांनो, असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी श्रीनिश नर्सिंग क्लासेसला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। धन्यवाद।